माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सुवेद्य पत्नी माता रमाई आमची आई सोलापूरच्या या नगरीमध्ये माता रमाईंचा पुतळा होतोय। ही सर्व आंबेडकरी समाजासाठी आनंदाची बातमी असल्यामुळं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी आम्ही फटाक्या फोडून एकमेकाचं तोंड आम्ही गोड करून लाडू वाटप याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। ह्या पुतळ्याची पार्श्वभूमी असं आहे की गेल्या 4 वर्षापासून जी शासनाच्या नियमाप्रमाणे लोकसभागातून या ठिकाणी पुतळा झाला पाहिजे असे या ठिकाणी शासनाची गाईडलाईन असल्यामुळं त्यावेळेच्या नगरसेवकांनी 28 नगरसेवकांनी त्या ठिकाणी 3.25 लाख रुपयापेक्षा निधी त्या ठिकाणी जमा केला होता आम्ही सगळे मानधनं। त्यानंतरनं जो निधी कमी पडला होता त्यासाठी आमची संस्था या ठिकाणी पुढे येऊन 10 लाखापेक्षा जास्त निधी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून माता रमाई यांच्या पुतळ्याला होण्यासाठी आम्ही सहयोग केला होता। त्याबरोबर जी शासन स्तरावर जी मंजुऱ्या होत्या त्या मंजुरी देण्यासाठी दिरंगाई होत होती। राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व मंजुऱ्या घेऊन माननीय जिल्हा अधिकाऱ्यांनी आज 10:30 वाजता सकाळच्या आज त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक होती, त्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे। त्यामुळं सोलापूरचे जिल्हा अधिकारी माननीय पोलीस कमिशनर आणि महापालिका आयुक्त सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यासाठी हा जल्लोष बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये माता रमाई आणि बाबासाहेबाचा असं मिळून पुतळा बसतोय। ही आंबेडकरी समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि सर्व राजकीय पक्ष आणि सर्व आंबेडकरी समाजामधल्या संघटनेची सुद्धा मागणी होती की हा पुतळा झाला पाहिजे। या मागणीकडे आणि ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी गेल्या 4 वर्षापासून मी याच्यासाठी पाठपुरावा करत होतो, ते आम्हाला यश मिळालेलं आहे आणि हा यश या ठिकाणी जल्लोष करण्याच्या दृष्टिकोनातून फटाक्या उडवून या ठिकाणी लाडू वाटप म्हणून या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।